नमस्कार सगळ्यांना. लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार आहे? कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत? आणि कुठल्या बहिणींना फक्त फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे? ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. कारण आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे काही गोष्टी. त्यांनी सांगितलेल्या आहेत कोणत्या-कोणत्या महिलांचा लाभ बंद होईल आणि काय होणार आहे लाडक्या बहीण योजनेबाबत पुढचं. ठीक आहे. त्यामुळे आता ही जी सविस्तर माहिती आहे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला पण जर फेब्रुवारीचा हप्ता हवा असेल, तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ बघायचा आहे. तसेच जानेवारीचा हप्ता आला नसेल, तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे मी काही पॉईंट सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे, की तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार का तुम्हीही योजनेतून वगळण्यात आला आहात, हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेटसाठी आपलं जे चॅनल आहे ते काम करत असतं. त्याच्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही घोषणा केल्यात किंवा काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. ह्या योजनेविषयी पुढचं काय होणार आहे, फेब्रुवारीच्या हप्त्याचं काय आहे, कसं आहे, सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. चला बघूया आपण सविस्तर माहिती काय आहे. लाडकी बहीण योजना. तर लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ बंद होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच बोलले. म्हणजे आता काही महिलांचा लाभ बंद होणार आहे, की सगळ्याच महिलांचा लाभ बंद होणार आहे, ते पाहूयात आपण. काय बोलले नेमकं मुख्यमंत्री. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 लाभ देण्यात येत आहे. मात्र या योजनेचा लाभ निकषात न बसणाऱ्या महिलासुद्धा घेत असल्याचं लक्षात आलं आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. बघा, जेव्हा योजना सुरू केली गेली होती, तेव्हा काही पात्रता निश्चित करण्यात आली होती. त्या पात्रतेत बसणाऱ्या महिलांनीच फॉर्म भरावा असं आवाहनही केलं होतं. पण तरी पण ज्या बहिणी अपात्र आहेत, त्यांनी पण फॉर्म भरला, त्यांनी पण लाभ घेतला. तर आता ते लक्षात आल्यामुळे आता काही नियम बदललेले आहेत, काही फेरपडताळणी पण चालू आहे. तर ते नेमकं काय आहे, काय म्हटलं देवेंद्र फडणवीस, हे आपण पाहणार आहोत. बघा, अ, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 लाभ देण्यात येत आहे. मात्र या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहेत. लाडकी बहीण बंद होणार, निकषात न बसता ही महिला लाभ घेतलेल्या महिलांकडून पैशाची वसुली करणार, अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बघा, नेमकं ते काय म्हणाले. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "लाडकी बहीण योजनेतील कुठलेही नवीन निकष नाहीत. आम्ही स्वतःहून कोणाचेही पैसे परत घेतले नाहीयेत. हे पैसे परत मागणार सुद्धा नाहीत. पण नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो बंद होईल." बघा, ते म्हणालेत, की ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये किंवा कुठलेही नवीन निकष पण याच्यावर लागू झाले नाहीयेत. पण आम्ही कुणाकडनंही आतापर्यंत कुठलेही पैसे वापस नाही घेतले. कुठल्या महिलेकडनं मिळालेला लाभ परत नाही घेतला, असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही घेणार पण नाहीये. त्यामुळे तुम्ही जरी अपात्र ठरले तर तुमच्याकडनं पैसे माघारी घेतले जाणार नाही, लक्षात घ्या. पण नियमाच्या बाहेर जाऊन जर कोणी पैसे घेत असेल किंवा कोणी फायदा घेत असेल, त्याचा फायदा बंद होणार. म्हणजे पात्रता नसताना पण ज्या महिला फायदा घेत आहेत किंवा लाभ घेत आहेत, त्यांचा हप्ता जो आहे तो बंद होणार, लक्षात घ्या. असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता ज्या महिला ज्या आहेत निकषात बसत नाहीयेत, त्या महिलांचे पैसे बंद होतील. फक्त ज्या पात्र आणि ज्या गरजू महिला आहेत त्यांना पैसे मिळतील. ठीक आहे. काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले. तसेच अनेक महिलांनी स्वतःहून पैसे परत केले आहेत. आम्ही जनतेच्या पैशाचे रक्षक आहोत. आम्हालाही महालेखाकराला उत्तर द्यावे लागते. निकषाबाहेर जाऊन ज्या महिला अद्यापही लाभ घेत आहेत, अशा महिलांचा लाभ निश्चितच बंद केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. म्हणजे बघा, ज्यांनी लाभ घेतला किंवा ज्यांना कळलं की आपण अपात्र आहोत, त्या मुलांनी स्वतःहून लाभ सोडला किंवा पैसे पण परत केले, ठीक आहे, जनतेने सरकारला. अशा पण महिला आहेत की ज्यांनी स्वतःहून लाभ सोडला किंवा जेव्हा ज्यांना कळलं की अपात्र आहोत आपण, त्यांनी स्वतःहून लाभ सोडलेला आहे. तर तुम्ही पण जर अपात्र असाल, तुम्ही स्वतःहून लाभ सोडा, स्वतःहून योजनेतनं नाव कट करा तुमचं. त्याचा जो ऑप्शन आहे तो पण आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तो ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आला. जर तुम्हाला अर्ज तुमचा मागे घ्यायचा आहे, तुम्हाला तुमचं नाव जर योजनेतनं कट करायचं असेल, तर त्यासाठी पण त्यांनी ऑनलाईन जे आहे ते ऑप्शन चालू केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते पण करू शकता. ठीक आहे. त्यामुळे आता ज्या निकषाबाहेर जाऊन ज्या महिला लाभ घेतात त्यांचा लाभ आता बंद होणार आहे. त्यामुळे अपात्र बहिणींना पैसे मिळणार नाहीयेत, लक्षात घ्या. बघा, 5,00,000 बहिणींना योजनेत वगळलं आतापर्यंत. निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र करण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीने तब्बल 5,00,000 महिलांना अपात्र ठरवले आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली, की 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन नियमानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. म्हणजे आतापर्यंत राज्यात 5,00,000 बहिणींना वगळण्यात आलं बघा. तुम्ही पण त्यात आहे का? ते पण कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे मी. तर व्हिडिओ बघत राहा. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण. संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000. म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्ही पण अपात्र ठरलेल्या त्या महिला आहेत 2,30,000 महिला. जर तुम्ही पण योजनेचा लाभ घेत असाल संजय गांधी निराधार, तर तुम्ही पण अपात्र आहात, लक्षात घ्या.
वय वर्ष 65पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 म्हणजे ज्यांचं वय 65च्या पुढं आहे आणि तरी पण त्यांनी जर फॉर्म भरला असेल किंवा लाभ घेत असतील, त्या पण महिला आता योजनेतून वगळल्या झालेल्या आहेत. आपण अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यांची संख्या आहे 1,10,000. कुटुंबातील सदस्यांची नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छेने योजनेचं नाव घेणाऱ्या महिला 1,60,000. ठीक आहे. म्हणजे एवढ्या महिलांनी आतापर्यंत नाव घेतलेले आहेत. 1,60,000. एकूण अपात्र महिलांना 5,00,000. ठीक आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी आहेत त्यांचं पण जे आहे ते पडताळणी झालेली आहे. त्या 4 चाकी नवशक्ती योजनेचे लाभार्थी तसेच योजनेतून नाव घेणाऱ्या असे 1,60,000. ठीक आहे. अशा ज्या महिला आहेत त्या महिला बाद झालेल्या आहेत. असे मिळून 5,00,000 महिला बाद झालेल्या आहेत. लक्षात घ्या. अपात्र महिलांकडून लाभाचे पैसे परत घेणार नाही. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नाही. तसेच पात्र महिलांना योजनेचा निधी देणं शासनाने कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले. ठीक आहे. तर कोणताही निधी वापस घेतला जाणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. अपात्र ठरले तर तुमच्याकडनं पैसे तुमच्याकडे वापस घेतले जाणार नाही. ठीक आहे. तर बघा अजून ह्या गोष्टी आहेत. जर तुम्ही पण अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून पैसे स्वतः तुमचं नाव मागं घ्या. पैसे परत नाही केले तरी चालतील किंवा तुम्हाला करायचे असेल तुम्ही करू शकता. बऱ्याच मुलांनी केलेले पण आहेत. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही त्या ऑप्शनवर जाऊन तुमचं नाव मागे घेऊ शकता योजनेतनं. कारण जर म्हणजे दुसऱ्या म्हणजे ज्या खरंच गरजू महिला आहेत, पात्र महिला त्यांचा लाभ होणार आहे त्यांना. ठीक आहे. आता हे झालं सगळ्या गोष्टींविषयी. तुम्ही आता अपात्र आहात का नाही तुम्ही स्वतः चेक करायचं लक्षात घ्या. जानेवारीपासून हा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांचा हप्ता जानेवारीपासूनच बंद करण्यात आलेला आहे. आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार ते पण सांगते. फेब्रुवारीचा हप्ता या आठवड्यात येऊन जाईल. कारण आता पैसे जे आहेत ते पडायला चालू झालेले आहेत आणि जी नवीन यादी होती फेब्रुवारी महिन्याची पात्र महिलांची ती पण तयार झालेली आहे. स्वतः आदित्य मॅडम यांनी सांगितलं की फेब्रुवारीची जी तयारी होती यादीची किंवा पैशांची ती कंप्लीट झालेली आहे. आता पैसे वाटप कधी होऊ शकतं बँकांना आदेश दिलेले आहेत. त्यामुळे DBTद्वारे पैसे कधी तुमच्या खात्यात पडू शकतात लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनचे SMS चेक करत राहायचं आहे. कारण पैसे कधी पण पडतील आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच पैसे पडतील. आता सगळ्या महिलांना पैसे पडणार नाही आहेत लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सगळ्या महिलांनी स्वतःचं जे आहे ते आपण अपात्र आहोत का पात्र आहोत ते बघायच्या आधी आपल्याकडे 4 चाकी आहे का? आपण आपलं वय बघायचं आहे, आपण दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहोत का? या सगळ्यांवरनं अपात्रता ठरवली जाते. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण स्वतःहून चेक करायचं आहे. स्वतःहून तुम्हाला कळणार आहे की आपण पात्र आहोत की पात्र आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता नाही आला तर समजून जायचं की आपण अपात्र आहोत. लक्षात घ्या. कारण फेब्रुवारीचा हप्ता त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिला आता पात्र आहेत किंवा ज्या महिला गरजू आहेत, पात्र आहेत. ठीक आहे. ज्या सगळ्या निकषात बसतात अशाच महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. सगळ्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फेब्रुवारीचा हप्ता आला की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. धन्यवाद.